नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील शब्दाच्या जातीमध्ये चौथी आणि महत्त्वाची शब्दाची जात म्हणजे क्रियापद। क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापद वाक्यामध्ये कुठे असतं, क्रियापद कशाला म्हणतात आणि त्याची काही उदाहरणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। तर बघा, क्रियापद ही शब्दाची एक विकारी जात आहे आणि क्रियापद कशाला म्हणतात बघा, आपण पुस्तकातील किंवा कुठलेही वाक्य जर पाहिले तर त्या वाक्यामध्ये शक्यतो वाक्याच्या शेवटी, कधी कधी मधामध्ये, कधी सुरुवातीला हे क्रियापद येत असते। वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद खूप महत्त्वाचं आहे। वाक्याचा काळ समजण्यासाठी, वाक्य कोणत्या काळातील आहे हे कळण्यासाठी आपल्याला क्रियापद माहीत असणं आवश्यक आहे। तर बघा, इथं मी क्रियापद कशाला म्हणतात ते लिहिलेले। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। अजून वेगळ्या प्रकारची व्याख्या सांगता येते आपल्याला। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। वाक्यातील क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। वाक्याचा काळ सांगणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला क्रियापदाबद्दल सांगता येईल। म्हणजे महत्त्वाचं काय, वाक्याचा अर्थ सांगतो, वाक्याची क्रिया सांगतो आणि वाक्याचा काळ सांगतो, तो शब्द म्हणजे क्रियापद। तो एक शब्द असतो किंवा दोन शब्द एकत्र येतात, म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो। आता याचे उदाहरण पहा। पहिलं वाक्य आहे, शिक्षक वर्गात शिकवतात। आता शिकवतात हा शब्द जर बाजूला काढला तर शिक्षक वर्गात, वाक्य पूर्ण होत नाही, वाक्याचा अर्थ कळत नाही, वाक्याचा काळ कळत नाही। म्हणजे शिकवतात हा शब्द या वाक्यामध्ये क्रियापद आहे, म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा हा शब्द आहे, तो आहे शिकवतात। त्याच्यानंतर संकेत अभ्यास करतो। करतो बाजूला केला, संकेत अभ्यास, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, वाक्याला काहीही अर्थ प्राप्त होत नाही, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या या क्रियावाचक शब्दांना आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो। त्याच्यानंतर पवन काल शाळेत झोपला। आता या वाक्यामध्ये झोपला या शब्दाच्या खाली रेष ओढली आणि झोपला हा शब्द आहे क्रियापद। त्याच्यानंतर होता तो चौथीत। आता बघा, हे वाक्य कसं आहे बघा, होता तो चौथीत, याच्यामध्ये तो हे सर्वनाम आहे, चौथी हे विशेषण आहे आणि होता हे क्रियापद आहे। म्हणजे वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली। कधी कधी असे वाक्य येतात की त्या वाक्यामध्ये सुरुवातीला क्रियापद येत असतं, मग त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं, बघा तो चौथीत, तो चौथीत, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तो चौथीत, किंवा तो होता। आता चौथी काढलं बाजूला, तो होता, वाक्य पूर्ण होतं, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। म्हणजे क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। क्रिया दाखवणारा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा हा महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद आहे। आता पाचवं वाक्य बघा, तो व्यायाम करेल, हे वाक्य, तो व्यायाम करेल, करेल हे क्रियावाचक शब्द आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे। म्हणजेच शिकवतात, करतो, झोपला, होता, करेल, उठेल, बसेल, उठतो, रडतो, बसतो, जेवतो, झोपतो, जेवत होता, असे जे हे शब्द आहेत या शब्दांना आपण क्रियापद असे म्हणतो। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। असे भरपूर उदाहरणं आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून क्रियापदाची शोधता येतात। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या क्रियापदाचेच काही प्रश्न शिकणार आहोत, कसे येतात आणि ते प्रश्न सोडवायचे कसे हे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकूया। आज आपण क्रियापद म्हणजे काय त्याचे काही उदाहरणं शिकलो। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।